जलशुद्धीकरण केंद्र. आणि या ठिकाणी आता रात्रीचे वाजलेले आहेत जवळपास 7:30 आणि या ठिकाणी एक दारामध्ये साप अडकला असा यांचा फोन आलेला आहे. चला बघूया आपण या ठिकाणी कोणता साप भेटतो. पाण्याची टाकी MIDC आणि पाण्याची टाकी इथं फिल्टरेशन प्लॅन्ट आहे पाणी पुरवठा विभागचा. आणि इथं साप आहे, साप इथं नाग बसलेला आहे. नाग एक मिनिट सापटीत कशा प्रकारे नाग बसला टॉर्च लावायचं. इथं नाग बसलेला आहे सापटीत. मीडियम साईजचा आहे. 3 नसत 2-2.5 आसपास आहे. नाग जातीचा विषारी साप आहे. पकडायचं त्याला. इथं बसलाय सापटीत. विषारी आहे ना? विषारी बघ. माझा पाय पडला काय होय काय? मग काय नव्हतं मी दारू पडवतो तरच खाली आलं. आज होता मग आला पलीकडे लागला येते त्या साईडला परत आज पातळ काठी द्या, तार वगैरे द्या. तसं बाहेर येणार नाही. काय काय करायला बरं का आणि इकडे करायचं मग चालू जर केला का नाही करायचं काय गेलं वर बीर नाही जागा कुठे काय खुनी काढी हे सर सर ना बाजूला. मला पाय पडले बस केला तिथं चावायचं असं तर ह्या विषारी नागाला आपण पकडलंय आणि आता ह्याला आपण घेऊन फॉरेस्टला सोडायला जाणार. फॉरेस्ट ऑफिस जवळच आहे पण आपण ह्याला सोडायला गाडी खेळच्या पण थोडं जे मोकळं मारान आहे जंगल कुठल्या प्रकारचं हा इंडियन स्पेक्टेकल कॉब्रा आहे. विषारी साप आहे. बरं हा कसा आढळतो म्हणजे आपल्या गवतामध्ये आढळतो गार्डनला जिथं अडचण असेल तिथं हे साप आढळणार. माणसाला चावल्यानंतर माणूस किती कालावधीनंतर मरू शकतो? माणसाला चावलं जेवढं जास्त घाबरेल तेवढं लवकर माणूस मारणार. तसं काही सफिशियंट टाईम नाही. तरी नॉर्मली एक अर्धा-1 तासात पण माणूस दगावू शकतो. ओके थँक्यू. सो सगळ्यांनी आपल्याला फोन केला होता. त्यांचं तुमचं काय नाव? स्वप्नील खरात सगळ्यांनी फोन केला. आमचे सहकारी डेप्युटी CEO संजू बोयटे त्यांचं जास्त सहकार्य आहे. त्यांच्या सहकार्यामुळे सापाला पहिल्यांदा त्यांनी बघितलंय. नाही PM भोसले यांनी बघितले आणि नंतर संजू बोयटे नंतर मग इथले MIDCतले सगळं कर्मचारी यांनी बघितल्यानंतर तुम्हाला कॉल केला. ओके. आणि तेजस सावंत त्यांनी खूप फोन केले देऊन सापाला पकडून दिलं त्याबद्दल आम्ही आभारी आहे. आपण तेजस सावंतने भरपूर सारे फोन केले. पर दुसरा एक साप धरत होतो तरी हा साप धरायला त्यांचे फोन येत होते पण आपण पकडला. आता ह्याला सोड्या फॉरेस्टला जाणार. आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.